ठिकाणी आलो, 2 वेळा रेल रोको आंदोलन केलं. एका हातामध्ये तिरंगा, एका हातामध्ये संविधान आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन या ठिकाणी आम्ही नाशिकमध्ये रेल रोको आंदोलन केलं. आरपीएफ फोर्स, सीआरपी फोर्स, मिलिटरी फोर्स त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस छावणीचं रूप होतं, परंतु आम्ही सरकारला घाबरलो नाही. महाराष्ट्रामध्ये 50 ठिकाणी या जगनभाई सोनवणे दादर चैत्यभूमीचं नामांतर झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. पुन्हा सरकारला या ठिकाणी मी चेतावणी आणि इशारा देतो की संविधान दिनी 26 नोव्हेंबर 26ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दादर चैत्यभूमीला नाव मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी जे दादरला 6वर आमचं अधिवेशन होईल आणि 91 रेल रोको आंदोलन दादरच्या रेल्वे स्टेशनवरती होईल. त्यानंतर 6 डिसेंबरला जे आहे दादर चैत्यभूमीचा महापरिनिर्वाण दिनाच्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम अगर होश में नहीं आए तो तुमको होश में लाने के लिए हम लोग 6 दिसंबर को महापरिनिर्वाण दिन के दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या बंगल्यावरती, वरच्या बंगल्यावरती जगनभाई सोनवणे आणि लाखो भीमसैनिक संविधान रक्षकांनी आल्याशिवाय राहणार नाही आणि नामांतर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 2000 या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी न्याय दिला नाही, 2च्या मारेकरांना तुरुंगात टाकलं नाही, जेलमध्ये टाकलं नाही, त्यांच्या कुटुंबियांना न्याय दिला नाही, 2 लाख रुपये या ठिकाणी संपूर्णपणे इन्साफ मिळाला नाही तर आम्ही पुन्हा या नाशिकमध्ये वंदनाताई जाधव साहेब, पुन्हा मणियार साहेब, पुन्हा रेल रोको आंदोलन या ठिकाणी शशिकांतबाई करू असं या ठिकाणी जाहीर करतो. भागताई आणि सर्वांनी जे आपले केदारे साहेब, आमच्या ताई केदारे ताई तुमच्या सोबत आम्ही या ठिकाणी जे तुमच्या खांद्याला खुंड्या लावून आम्ही तुमच्या सोबत या ठिकाणी रक्त संग्रहायला तयार आहे. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे. तुम्ही देखील सहभागी झालात.